ओके, आज आपण 12th सायन्सच्या मॅथ्सच्या बुकमध्ये एक लेसन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ह्याचे काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर बिफोर मूव्हिंग टू पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं. इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन इज, जसं तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायचं आहे की x y हे दोघं व्हेरिएबल आहे, यांची पॉवर 1 आहे. ओके, आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जायचंय, म्हणजेच काय, 2 लाईन्स ॲट ए टाइम आपल्याला रिप्रेझेंट करायचे. सो एक लाईन आपण रिप्रेझेंट करू शकतो a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, आणि सेकंड लाईन आपण रिप्रेझेंट करू शकतो a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. ह्यालाच सेम आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, u इज इक्वल टू, फर्स्ट लाईन इन अ पेअर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज u इक्वल टू 0, आणि सेकंड लाईन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज v इज इक्वल टू 0. आणि मग जो आपला लेसन आहे पेअर, सो पेअर ऑफ दीज स्ट्रेट लाईन्स, पेअर ऑफ दिस स्ट्रेट लाईन्स कसं रिप्रेझेंट केलं जाईल, मग u इंटू v. ओके, अँड विच इज इक्वल टू 0. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया आता. तर एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल्स येतात. फाइंड द कंबाइंड इक्वेशन, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स. सो दोन लाईनचे इक्वेशन्स दिलेले आहेत, x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड अनदर लाईन 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईनचं कंबाइंड एक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ह्या टाईपचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आहे. सो आत्ताच आपण बघितलं तसं फर्स्ट लाईनच्या इक्वेशनला आपण म्हणतोय u इज इक्वल टू 0, आणि सेकंड लाईनच्या इक्वेशनला आपण म्हणतोय v इज इक्वल टू 0. सो कंबाइंड इक्वेशन ऑफ गिवन लाईन्स is represented by u into v is equal to 0. So u into v, u काय आहे आपला, हा आहे. So write down then x plus y minus 2 into v कुठला आहे, हा आहे. So into second bracket मध्ये 2x minus y plus 2 is equal to 0. आणि पुढे काय करायचंय, तर हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय किंवा सॉल्व करायचंय. सो दोन ब्रॅकेट कसे सॉल्व करतो आपण, फर्स्ट ब्रॅकेट मधली पहिली टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज 2x मायनस वाय प्लस 2, देन सेकंड टर्म प्लस वाय मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज, परत थर्ड टर्म मायनस 2 मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज इक्वल टू 0. मग आता ह्या एक्सनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. So x into 2x will be 2x square minus x into y will be x into y plus x into 2 is 2x. आता y नी आतल्या सगळ्या टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. सो इट विल बी प्लस 2xy, y into y स्क्वेअर, आणि इथे मायनस आहे म्हणून मायनस y स्क्वेअर, परत y into 2 will be प्लस 2y. पुढचा ब्रॅकेट मायनस 2 इंटू 2x विल बी मायनस 4x, मायनस 2 इंटू मायनस वाय विल बी प्लस 2y, आणि मायनस 2 इंटू मायनस प्लस 2, मायनस 2 इंटू प्लस 2 विल बी मायनस 4 इज इक्वल टू 0. आता पुढे काय करायचं आहे, एकसारख्या टर्म्स एकत्र आणून सबट्रॅक्शन आणि ॲडिशन करायचं आहे. ओके, सो 2x स्क्वेअर ही फर्स्ट टर्म आहे, पुढे कुठे x स्क्वेअरची टर्म आहे का, नाही आहे. सो 2x स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहूया. त्याच्यानंतर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय
पुढे एक्स वायची टर्म इथे आहे प्लस 2xy, अजून पुढे कुठे आहे का, नाही आहे. मग मायनस एक्स वाय प्लस 2xy ह्याची सबट्रॅक्शन होईल आणि तो येईल प्लस एक्स वाय. एक लक्षात ठेवायचं, ज्या ज्या टर्म्स तुम्ही त्याचं सिम्प्लिफिकेशन करताय आणि खाली घेताय त्याला काहीतरी असं मार्किंग करा, अंडरलाईन. अदरवाईज काय होतं, तुमचं कन्फ्युजन होऊन एखादी टर्म चुकली जाते. त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, प्लस 2x. पुढे एक्स वाली टर्म शोधायची, येस इथे मायनस 4x. सो प्लस 2x मायनस 4x विल बी मायनस 2x. त्याच्या पुढे ही टर्म ऑलरेडी घेतली आपण, मायनस वाय स्क्वेअरची टर्म पुढे नाही आहे, सो आपण ती आहे तशी घेऊया. प्लस 2y प्लस 2y इट विल बिकम प्लस 4y. आणि राहिला काय मग, मायनस 4 इज इक्वल टू 0. अँड हे जे तुम्हाला इक्वेशन भेटले दॅट इज दिस इज ए रिक्वायर्ड इक्वेशन. जे आपल्याला विचारलं होतं, फाइंड आउट दी combined equation of two lines. So this is the required solution. Okay. हा झाला फर्स्ट टाइप. दोन सेपरेट इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला एक कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचे. आता सेकंड टाइप असतो, कंबाइंड इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. सो लेट अस राईट डाऊन दी क्वेश्चन. ओके, सो सेकंड टाइपचा क्वेश्चन आहे, find the separate equations of lines represented by x square minus y square plus x plus y is equal to 0. ओके, म्हणजेच कंबाइंड इक्वेशन दिलेलं आहे, याचे आपल्याला सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे दोन लाईन्सचे. तर सिंपल आहे, गिवन इक्वेशन आहे तुमचं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं फॅक्टरायझेशन करून आपल्याला दोन एक्स आणि वायच्या टर्ममधले इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. सो इथं बघायचं आपल्याला, हे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे, तर ह्याचं फॅक्टरायझेशन आपण असं करू शकतो, एक्स प्लस वाय पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट एक्स मायनस वाय. म्हणजे ह्याचं फॅक्टरायझेशन हे झालं. पुढच्या टर्म ॲज इट इज प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. मग पुढे आपण ह्या एक्स प्लस वायला पण एक ब्रॅकेट टाकू शकतो, कारण ह्या जर दोन टर्म झाल्या, आता ही पहिली टर्म आणि ही सेकंड टर्म, तर ह्या दोन टर्ममधून काय कॉमन काढू शकतो आपण, तर एक्स प्लस वाय हा ब्रॅकेट आपण कॉमन काढू शकतो. देअरफॉर एक्स प्लस वाय मी कॉमन काढला, तर आता शिल्लक काय राहिलं. सो पहिल्या टर्ममध्ये खाली शिल्लक राहिलंय एक्स मायनस वाय प्लस सेकंड टर्ममध्ये एक्स प्लस वाय ऑलरेडी बाहेर आलंय, म्हणजे शिल्लक राहिलंय 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच पहिला ब्रॅकेट आहे एक्स प्लस वाय आणि दुसरा ब्रॅकेट आहे एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, सो 1 डिग्री असणारे आपल्याला दोन ब्रॅकेट भेटलेत. म्हणजेच काय, दी सेपरेट इक्वेशन्स ऑफ टू लाईन्स आर, म्हणजे ही टर्म आहे यू, ही टर्म आहे व्ही. सो यू इंटू व्ही इज इक्वल टू 0 भेटलेले आपलं. द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर, पहिला ब्रॅकेट इज इक्वल टू 0 अँड दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आणि दिस इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, सिमिलर टाईपचं एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. परत तेच आहे, फाइंड दी सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, कंबाइंड इक्वेशन दिलेले आहेत. आता आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. सो जसं मी मगाशी म्हटलं, ह्याचं काय करावं लागेल आपल्याला, फॅक्टरायझेशन. सो जर तुम्ही बघितलं 3x स्क्वेअर आहे, इथे 8y स्क्वेअर आहे आणि मध्ये xy आहे, म्हणजे हा सेम ॲज दॅट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॅक्टरायझेशन आपण कसं केलं होतं, वन ऑफ दी मेथड इज बाय स्प्लिटिंग मिडल टर्म्स. जसं की ह्या इक्वेशनचे आपल्याला फक्त दोन ब्रॅकेट मिळवायचे. सो बाय स्प्लिटिंग मिडल टर्म करायचं असेल ह्याचं फॅक्टरायझेशन, तर आपण कसं करत होतो,
एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे 3 × -8. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं -24. म्हणजे आपल्याला असे दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्यांचा प्रोडक्ट पाहिजे -24 आणि ज्यांची सम पाहिजे मिडल टर्म, म्हणजे ज्यांची सम पाहिजे -10. असे कुठले दोन नंबर आहेत की ज्यांच्या दोघांचा प्रोडक्ट हा -24 आला पाहिजे आणि ज्यांची सम -10 आली पाहिजे. तर असे दोन नंबर आहेत -12 आणि 2. म्हणजे हे दोन नंबर्स आपल्याला काय करायचे, हे दोन नंबर घेऊन मधली टर्म स्प्लिट करायची. जसं तुम्ही बघू शकता 12 2 = 24 म्हणजे -24 आहे प्रोडक्ट आणि ह्या दोघांची ॲडिशन केली तर -10 येते, म्हणजेच मिडल टर्म येते. सो आपण कसं लिहू शकतो ह्याला 3x² -12xy प्लस 2xy -8y² = 0. म्हणजेच काय, पहिली आणि शेवटची टर्म ॲज इट इज लिहायची आहे आणि मधली टर्म फक्त अशी स्प्लिट करायची आहे. ओके. आता आपण काय करतो, ह्या पहिल्या दोन टर्ममधून काही कॉमन निघते का बघतो आणि दुसऱ्या दोन टर्ममधून कॉमन काढतो. सो पहिल्या दोन टर्ममधून काय कॉमन काढू शकतो आपण 3x. सो 3x कॉमन काढलं तर राहिलं काय, इथून राहिलं पहिल्या टर्ममधलं राहिलं x मायनस इथून राहिलं 4y. आता इथून काय कॉमन काढू शकतो 2y. मग पहिल्या टर्ममध्ये काय कॉमन राहिलं, काय शिल्लक राहिलं 2y बाहेर आला, x राहिला, मायनस 2 बाहेर आलाय म्हणजे 4y राहिला = 0. आता आपण बघू शकता ह्या आणि ह्या टर्ममध्ये ही जी ब्रॅकेट आहे ती कॉमन काढू शकतो आपण x - 4y. मग राहतं काय 3x + 2y = 0. म्हणजे सेपरेट इक्वेशन्स काय आले, x - 4y = 0 अँड 3x + 2y = 0. हे दोन आपले लाईन्स आहेत, स्ट्रेट लाईन्सची पेअर आहे ज्याचं कंबाइंड इक्वेशन हे येतं. म्हणजे आत्ता आपण दोन टाइप्सचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत फ्रॉम दी लेसन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. फर्स्ट तर पेअर दिलेली असणार आहे किंवा सेपरेट इक्वेशन्स दिलेले आहेत, तर फाइंड आउट कंबाइंड इक्वेशन. तर u × v = 0 करायचे. आणि सेकंड टाइप ह्याचाच उलटा आहे, u × v = 0 दिलेलं असेल, फाइंड सेपरेट इक्वेशन्स, म्हणजेच u = 0 आणि v = 0. तो हा एक टाईप आहे ह्या लेसनमधला. पुढच्या टाईपचे एक्झाम्पल्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे दोन टाईपचे एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, थँक्यू.